नमस्कार. अ, आपला मजासवाडीचा जो पुनर्विकास आहे आणि जसं आपण म्हटलेलं की प्रत्येक 2 दिवसांनी तुमच्यापर्यंत काही माहिती देत राहू. एक महत्त्वाचा अपडेट आहे भूमिपूजनच्या दृष्टिकोनातून, तर मला असं वाटतं की तो अपडेट तुमच्या सर्वांपर्यंत वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. इतर देखील विषय आहेत, पण त्या अगोदर पहिला आपण माने साहेब, आत्ताच आपल्याला काही 1 तासा अगोदरच एक अपडेट आलेला आहे भूमिपूजनच्या दृष्टिकोनातून. तर मला वाटतं आपल्या सगळ्या सभासदांना ही माहिती आपण देऊया. होय. अ, आपण आपला आज आपण धनादेश गरबाड्याच्या धनादेश वाटपचा कार्यक्रम केला होता आणि आपण 1 जुलै 2026ला आपल्या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजनचा सोहळा आपण करण्याचं ठरवलं होतं आणि त्यात दृष्टीने सगळी जय्यत तयारी झालेली आहे. जे लोक आज इथे आले असतील त्यांनी साईटवरती बघितलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये तिथे भूमिपूजनाच्या सोहळ्याची तयारी जोरात चालू होती. परंतु काही तासापूर्वीच आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की मुंबईमध्ये अतिवृष्टी 1 जुलैपासून म्हणजे सकाळपासून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि येलो अलर्ट मला वाटतं जाहीर केलेला आहे आणि या काळामध्ये आपण 800 ते 1000 लोक एकत्र जमवणं आणि इव्हेंट करणं हे अथॉरिटीनं म्हणजे नाकारलेलं आहे. करू नका असं सुचवलेलं आहे. कारण याच्यामध्ये वॉटर लॉगिंग होऊ शकतं, पाणी भरू शकतं, प्रवासाच्या म्हणजे वाहतुकीचे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि ज्यावेळी अथॉरिटी सांगतात किंवा येलो अलर्ट आहे अशा वेळेला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात इव्हेंट करणं ते चुकीचं होईल. काही चुकीची गोष्ट घडली तर तो आपल्याला विकासकांना आणि आपल्याला ते योग्य होणार नाही. त्यामुळे आपण म्हणजे आता तातडीने असा निर्णय घेतलेला आहे दोन्ही विकासक आणि सोसायटीने की हा जो आपला भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना जे आमंत्रित केलं होतं तो कार्यक्रम आपण पोस्टपोन करतोय. आपण हा कार्यक्रम पुढे ढकलतोय, रद्द करत नाही. त्याचबरोबर त्या दिवशी एक भूमिपूजनासाठी चांगला मुहूर्त असल्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे, पण ते लिमिटेड लोकांमध्ये होईल. विकासकांची काही मंडळी असतील आणि आपण कमिटीच्या वतीने काही लोक तिथे उपस्थित राहावी असं विकासकांची इच्छा आहे. आपण भूमिपूजन चांगल्या मुहूर्तावर करणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतर आपलं पुनर्विकासाचं काम सुद्धा होईल. त्यामुळे भूमिपूजन सोहळा होईल. फक्त आपण एवढ्या मोठ्यामध्ये प्रमाणामध्ये आपण लोक जमून जो इव्हेंट आपण एकत्र म्हणजे ठरवला होता तो आपण पोस्टपोन करतो याची नोंद घ्यावी. मोस्टली त्यामुळे त्याचं कारण ओपन स्पेस असल्या ओपन कारणाने स्पेस आहे. ओपन स्पेसमध्ये मंडप उभारल्यावर तिथे काही घटना घडली तर इट इज अ डिझास्टर. अतिवृष्टीमुळे अन्यथा त्यांनी सगळं चेक करून ते सगळं काम केलं होतं, व्यवस्थित केलं होतं. पण अथॉरिटी जर त्यांच्याकडून संकेत असतील तर आपण ते करणं चुकीचं होईल आणि आपण ते करू नये या मताचे आम्ही आणि विकासक आहोत. आणि लोकांच्या आयुष्याला वेठीस धरून आपण या गोष्टी रिस्क घेऊ शकत नाही. बरोबर. आणि अथॉरिटीने सांगितलं उद्या कदाचित तिकडे तसं पाऊस होणार सुद्धा नाही, पण तरी पण आपण एकदा आपल्याला संकेत मिळालेले आहेत सरकारकडून किंवा अथॉरिटीकडून, त्यानंतर आपण ते करणं चुकीचं होईल. त्यामुळे फक्त हा पुढे ढकलतोय, कॅन्सल करत नाही. जो आपण इव्हेंट ठरवलेला ज्या पद्धतीने आपण करायचं तो करणार आहोत. भूमिपूजन त्या तारखेला मुहूर्त असल्यामुळे आपल्याला तो मुहूर्त साधायचा आहे आणि ते करायचं आहे. त्या लिमिटेड लोकांमध्ये होणार आहे. याची कृपया नोंद घ्यावा. काही लोक आम्ही आग्रह केला, गावावरून इकडून तिकडून निघणार होती, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना अपडेट आपण देणं कर्तव्य आहे. आज आम्ही कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेशिका आणि निमंत्रण सुद्धा दिलेलं आत्तापर्यंत आम्ही देतोय. तर त्यांनी लक्षात घ्या की हा इव्हेंट आपला काही दिवसानंतर लवकरात लवकर आपण जसं ठरलं त्याप्रमाणे करणार आहोत. फक्त 1 तारखेला हा होणार नाही. शक्यता असेल तरी शनिवार रविवार मध्ये शनिवार आता आपल्याला संधी मिळालेली आहे, कारण भूमिपूजनाचा कार्य मुहूर्तालाच करायचा म्हणून तो आपण वाट दिला होता. पण हा जो इव्हेंट आहे आपण तो वीकेंडला किंवा लोक सगळ्यांच्या सवलतीने आपण ते करू, पण जास्त दिवस लेट करणार नाही. कारण एक चांगलं उत्साहाचं वातावरण आहे, सगळे मूडमध्ये आहेत चांगलं, तर आपण हे सगळं साध्य करू. आणि त्याच जोमाने आपण नक्कीच त्या गेट टुगेदरला भेटायचंय, असं कुठेच मनात काही थोडं आम्ही नर्वस झालो, कारण त्या दिवशी आपलं सगळं ठरलेलं होतं, पण नाईलाजाने आपल्याला पोस्टपोन करायला लागतं. पण त्याच उत्साहामध्ये आपल्याला तो कार्यक्रम करायचा आणि आमचा प्रयत्न देखील असतील त्याला कसं आपण लाईव्ह तुमच्या सगळ्यांपर्यंत, म्हणजे तुम्ही घर बसल्या किंवा ऑफिस बसल्या भूमिपूजन कार्यक्रम कमलेशचा कॉन्सेप्ट असा ते विचार केला की जरी आपल्याला त्यावेळी उपस्थित राहता आलं नाही तर तो लाईव्ह आपल्याला लोकांना घरात बसून दाखवता येईल, अशा प्रकारची सूचना आम्ही केलेली आहे. बघूया आपण ते तसं करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी काल रात्री आपण एक 11:30 वाजता मेसेज टाकलं की भाड्याचे चेक सोसायटी ऑफिसमध्ये आले आहेत.
आणि आपण सकाळी 11 वाजताचा वेळ दिलेला. लोकांची सुरुवात सकाळी 10 वाजल्यापासून झाली आणि खरंच सकाळपासून आत्तापर्यंत ऑलमोस्ट एक 200च्या वर 220 लोकांपर्यंत लोकांनी आतापर्यंत चेक घेऊन गेलेले आहेत. तर बने सर त्याबद्दलचं आजचं काय म्हणणं आहे? नाही, खरं आहे. आपण जोपर्यंत आता चेक नव्हते तोपर्यंत आपण मेसेज दिला नव्हता, कारण तो ट्रॅव्हलमध्ये होता. आपण सांगितलं होतं अगोदर चेक आले म्हणजे आपण टेक्स्ट मेसेज देऊ. त्याप्रमाणे आपण 11:30 पावणे 12 वाजता आम्ही हातात चेक आल्यानंतर मेसेज दिला आणि नेहमीप्रमाणे उत्साह यावेळी आपण सगळं टोटल ऑर्गनाईज केलं, त्यामुळे लोकांचा खोळंबा झाला नाही. आल्या आल्या सगळ्यांना चेक मिळाले आणि 220 225 आताही अजूनही लोक येत आहेत, तर त्यांच्या सोयीने आपण ते चेक वाटप केलं. लोकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. म्हणजे मागच्या वेळी लोक जेवढी उत्सुक होती, मध्ये जी गडबड झाली त्याच्यामुळे थोडे साशंक होते आता पुढे काय होणार. पण आपण कोर्टाची निर्णय 24 तारीखला झाला आणि 4 दिवसामध्ये आपण चेकचं वाटप केलं. ही कमिटमेंट होती. त्या कमिटमेंट प्रमाणे आपण आज लोकांना चेक वाटप केलेलं मला वाटतं आहे. त्यासाठी मंत्रा टीमला पण आपण धन्यवाद धन्यवाद द्यायला करू पाहिजे. मनापासून, कारण गेल्या 3-4 दिवसात ह्या सगळ्या एवढ्या 250-350 लोकांचे चेक बनवले, तयार 316. केले. त्यांचे डायरेक्टर आउट ऑफ स्टेशन होते. त्यांनी आल्यानंतर ते एवढे चेक सही केले. तिथून खास कॅब बुक करून तो माणूस इथे आपल्याकडे घेऊन आला. त्यांची एक कमिटमेंट आहे. एक लक्षात घ्या, जसं आमची कमिटमेंट आहे आणि त्यांनी ऑनर करतो, तशी मंत्र्यांनी कमिटमेंट आत्तापर्यंत ठेवलेलं ते ऑनर केलेलं आहे. त्याचं अप्रिशिएट आपल्याला करावंच लागेल. तर त्याच प्रकारे लोकांचं असं म्हणणं होतं की जे चेक मिळाले, आता कसं होतंय की गेल्या टायमाला पण आपण जे चेक दिलेत आणि त्याच्यानंतर ते कॅल्क्युलेशन लोकांना ते कळत नव्हतं आणि आजचं चेक पण ऑलमोस्ट 2,90,000 पर्यंत बरं, काही लोक अशा त्या रेंजमध्ये आहे. हां. त्याच्या थोडक्यात मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. आपल्याला मागचे जे करंटचे जे चेक आहेत, आता सध्या जे आपल्याला मिळतात 26,250, मागे आपण जेव्हा 1 25,000. जुलै 25,250. 26,000 मध्ये ठीक आहे. हां. आपण ते मागचे जे आपण जुलै 25 पर्यंत आपली थकबाकी होती. 31 जुलै 2025 ची थकबाकी होती. मागच्या पहिला आपल्याला चेक मिळाला ते ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या आपल्याला चेक ते घरभाडं मिळालेलं आहे. त्यानंतर आत्ताचा जो तुम्हाला चेक मिळाला आहे त्यावेळी बॅकलॉग मधून 10% मिळाले. ते ही करंटची आपल्याला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर बॅकलॉगचं आपल्याला 10%, म्हणजे समजा तुमचे 100 रुपये थकबाकी असेल तर ते तुम्हाला 10 रुपये मिळाले होते आणि करंटचे 3 महिन्याचं आपल्याला भाडं त्याच्यामध्ये मिळालेलं होतं. आता दुसराच टप्पा जो आहे त्याच्यामध्ये आपण जे करंटचं जे भाडं आहे, जे आपल्याला ऑक्टोबर पर्यंत मिळालं, नोव्हेंबर 25 ते ऑगस्ट 26 पर्यंत 10 महिन्याचं भाडं. आपण आज जून मध्ये आहोत, आज जून चालू आहे, जुलै, ऑगस्ट असे 10 महिन्याचं घरभाडं आपल्याला मिळालेलं आहे. आणि आपल्या सेटलमेंट डीड प्रमाणे जे थकीत घरभाडं होतं ते प्लॉट खाली झाल्यानंतर 10% आपल्याला मिळालं होतं. 90% जे आहे ते 30 इन्स्टॉलमेंटमध्ये 30 महिन्यामध्ये आपल्याला ते समप्रमाणात मिळणार होतं. म्हणजे 90 रुपये जे राहिले ते त्याला डिवाइड आपण 30 केलं तर 3 रुपयाची आपली एक इन्स्टॉलमेंट किंवा एक हे होतं. त्याप्रमाणे आत्ताच्या चेकमध्ये हे 10 महिन्याचं आपल्याला करंटचं मिळालेलं आहे ऑगस्ट 26 पर्यंत आणि एक इन्स्टॉलमेंट त्या 30 पैकी एक इन्स्टॉलमेंट आपल्याला आता मिळालेली आहे. म्हणजे मी जसं 100 रुपयाचं कॅल्क्युलेशन सांगितलं त्याप्रमाणे 90 रुपयामधले 3 रुपये आपल्याला मिळालेला आहे. आता असं म्हणजे सोपं कॅल्क्युलेशन आहे. आता सप्टेंबर मध्ये पण देखील आता पुढचा आता जो टप्पा आपल्याला भाडं ऑगस्ट पर्यंत आपल्याला करंटचं भाडं मिळालेलं आहे. सप्टेंबर नंतर पुढच्या 1 क्वार्टर म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असं 3 हप्त्याचं 3 महिन्याचं आपल्याला भाडं एक करंटचं मिळेल. त्याचबरोबर 3 इन्स्टॉलमेंट बॅकलॉग मध्ये 3 इन्स्टॉलमेंट आपल्याला त्याच्यासोबत मिळतील. म्हणजे इनडायरेक्टली 9 रुपये आपले 100 रुपयातले 9 रुपये आपल्याला मिळतील. 3 असे ते 9 महिने 9 रुपये मिळतील. 3 इन्स्टॉलमेंट तिकडच्या आणि 3 महिने हे असं सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये आपल्याला ते भाडं मिळेल. आणि त्यावेळी प्रयत्न NEFT असेल, ऑनलाईन करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. आपण सगळं KYC अपडेट करू आणि ते मग लोकांच्या खात्यामध्ये जातील. तर असं सिंपल कॅल्क्युलेशन असेल. कोणाला आणखी काही शंका असेल तर आमच्याशी बोला. आम्ही हे 10 महिन्याचे 1 शॉटमध्ये घेतलेलं आहे. तिथून सप्टेंबर पासून क्वार्टरली चालू होईल आणि हे आता अखंडपणे अविरतपणे चालू राहील. आपल्याला मधल्या काळामध्ये मागचे 8-10 महिने आपले वाया गेलेले आहेत. आपल्याला ताबडतोब ते मिळायला पाहिजे होतं, ते नाही झालं. पण सुदैवाने आपण
त्या देवीच्या आशीर्वादाने सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मॅटर जाऊन आपल्या बाजू झालेले आहे. आपल्या प्रोजेक्टवरती शिक्कामोर्तब झालेला आहे, आपल्या टर्म्स कंडिशन कन्फर्म झालेलं आहे, ऑर्डरमध्ये क्लिअर कट सगळं झालेलं आहे. त्यामुळे आता घरभाडं किंवा प्रोजेक्ट थांबण्याचं किंवा डिले होण्याचं काही कारण नाही आणि त्या दृष्टीने एक चांगलं आहे. आणि अखंडपणे हे भाडं आता आपल्याला घरात जाईपर्यंत हे भाडं आपल्याला मिळत राहील. आणि लोकांचं असं म्हणणं होतं की किती लोकांचं किती भाडं बॅकलॉगमधलं राहिलं आहे. तर आम्ही जो काही डेटा आमच्यापर्यंत आलेला त्या पद्धतीने आम्ही डेटा तो बनवून ठेवलेला आहे. माझी विनंती असेल त्या सर्व सभासदांना, तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल सोसायटी ऑफिसमध्ये तुमच्याकडे जे काही रेकॉर्ड्स आहेत बॅकलॉगमधलं भाड्यामधलं, तर ते तुम्ही येऊन सोसायटी ऑफिसमध्ये Verify करू दाखवा. शकतो. आपण व्हॅलिडेट करून घेऊ आणि त्या पद्धतीने कमी जास्त काही असेल तर नक्कीच त्या पद्धतीने ते प्रोव्हिजन करता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे आज तुम्हा सर्वांना जे चेक दिलेले आहेत ते तुम्हाला मंगळवारी डिपॉझिट करायचे आहेत. त्याचं कारण असं आहे की आता एवढा फास्ट ट्रॅकमध्ये आम्ही सगळे चेक त्यांच्याकडून मागून घेतले. त्यांनाही ते बँकेमध्ये इन्फॉर्म करायचं. त्यांनी सजेस्ट केलं आहे मंत्रा टीमकडून की मंडेला कोणीही चेक डिपॉझिट करू नका. आम्ही देखील तुम्हाला विनंती करतोय, मंडेला करू नका, ट्यूजडेला तुम्ही चेक डिपॉझिट करू शकता. तर कृपया करून ह्याची जाणीव ठेवा की उद्या कोणी चेक डिपॉझिट करू 3 नका. दिवस सलग बँक हॉलिडेज होते, शुक्रवार शनिवार रविवार. त्या 1 दिवस त्यांना काही अरेंजमेंट बँकेला इन्फॉर्म करण्यासाठी पाहिजे की मंगळवारी तुम्ही चेक जमा करू शकता. त्यामध्ये काही तर मला वाटतं बाकीची सगळी माहिती तुम्हाला माहिती दिली दिली. आहे. आपण पुढचं आपण आता तुम्हाला अपडेट देत राहतो. आता फक्त एवढी एक माहिती दिली की आपला प्रोग्राम आपण पुढे ढकललेला आहे. त्यानंतर तो कसा करायचा, कुठे करायचा, काय करायचं ते तुम्हाला अपडेट मिळत राहतील. ठीक आहे. तर आपण ठीक आहे. वेळोवेळी अशाच पद्धतीने तुम्हाला माहिती देत राहू. धन्यवाद.